नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत प्रजासत्ताक दिन या निमित्त सुंदर भाषण। तिरंगा आमुचा ध्वज उंच उंच फडकवू, तिरंगा आमुचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू। सन्माननीय अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अर्णव आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना, क्रांतिकारकांना मी वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो। आपल्या शूर देशभक्तांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, पण देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी आपल्याकडे राज्यघटना नव्हती। देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली गेली। या समितीने अथक परिश्रम करून राज्यघटना तयार केली, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात। 26 जानेवारी 1950 पासून या राज्यघटनेनुसार आपल्या भारत देशाचा कारभार सुरू झाला। भारत देश खऱ्या अर्थाने सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले। या घटनेमुळे आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले। मित्रांनो, आजच्या दिवशी भारत देशाला एक प्रजासत्ताक देश बनवण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा संकल्प करूया। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मित्रांनो।